नमस्कार, मी अनिता बिराजदार. आपण पाहत आहात भोजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह. जागना है तो जगाना पडेगा, एक राष्ट्र के लिए. भोजन सैनिक आयोजित भोजन हिताय भोजन सुखाय या कार्यक्रमामध्ये धार्मिक क्षेत्रामध्ये जागृती करणाऱ्या अनेक मान्यवरांना मानवाच्या कल्याणाकरिता ज्याच्यामध्ये सुख आणि शांती आहे त्याची माहिती देण्यात भोजन हिताय भोजन सुखाय या कार्यक्रमाअंतर्गत वैष्णव विचार महोत्सव संस्था याच्या माध्यमातून अखंड हरिनाम सप्ताह यामध्ये कीर्तनकार गुरुबाबा महाराज औसेकर यांच्या प्रवचना आपण भोजन हिताय भोजन सुखाय या कार्यक्रमामध्ये पाहणार आहोत. तर पाहूया तो शब्द त्याने कसा पाळा इतकं लक्षात. पण त्याच्या अगोदर पाहत असताना शरीर तर आपलं नाहीये, शरीर तर आपलं नाहीये, आपल्या मालकीचं नाहीये, आपल्या हक्काचं नाहीये. मग ह्या शरीराकडून मग आपल्याला काय काय साध्य करायचं, त्या शरीराच्या माध्यमातून आपल्याला काय काय गोष्टींची आपल्याला प्राप्ती करायची. सामान्य माणूस असेल तर सामान्य जे असेल तर पाहत असताना रात्र किंवा त्याची तिथे जाते ते विषांडामध्ये त्याची रात्र निघून जाते आणि दिवस तो जातो तो पैसे कमवण्यामध्येच त्याचा दिवस निघून जातो. विठ्ठल विषय हा काय असेल तर तो रात्र त्याची जाते विषांमध्ये विषांड होऊन निघून जाते आणि दिवस पाहत असताना पोटासाठी कमाई करण्यासाठी तो दिवस मात्र निघून जातो, कमाईसाठी त्याचा दिवस निघून जातो. लक्षात मग सांगत असताना शास्त्रामध्ये शरीराचे 5 दोष सांगितलेले. एक प्रकारचा दोष हा सांगितलेला आहे. काय शरीराच्या बाबतीमध्ये सांगून जातात. शरीराचे 5 दोष सांगितलेले आणि पहिला दोष शास्त्रामध्ये सांगून जातात की शरीर म्हटल्यानंतर स्थूल देहाची पहिली मर्यादा स्थूल मर्यादा ही सांगितलेली. पहिला दोष स्थूल मर्यादा. दुसरा दोष जो सांगून जातात या शरीराचे जे स्थित्यंतर सांगितलेले ते स्थित्यंतर हा दुसरा दोष सांगितलेला आहे. तिसरा दोष सांगितलेला शरीराचा हे म्हणजे भोगायतन आहे, भोगाधीन आहे शरीर. काय जे आपल्याला जर भोगायचं असेल तर कर्मानुसार शरीराला हे भोगावंच लागतं. लक्षात हा तिसरा दोष सांगून जातात. चौथा दोष जर पाहायला लागलो तर या शरीरामध्ये अनेक असे जे रोग आहेत म्हणजे रोगाचं भांडार जर काय असेल तर हे शरीर सांगितलेलं आहे. 5वा दोष म्हणजे शरीर म्हणजे कसं आहे तर हे मर्त्य आहे, मरणार आहे. विठ्ठल देहाच्या बाबतीमध्ये असताना मग आपण त्या परमात्म्याची प्राप्ती करून घेणार कसं हा खूप मोठा प्रश्न आहे. कारण कोण किती वर्ष जगेल, कोण किती वर्ष राहणार आहे कोणी सांगू शकणार आहेत का तुम्ही मला सांगा. प्रत्येकाचं जे दैव आहे दैव मात्र त्या परमात्म्याने मात्र हे जिथे लिहिलेलं आहे. म्हणून आपण जे काही उघड आणि गुप्त ऐका, जे काही आपण उघड आणि गुप्त करतो त्याच्यासाठी परमात्म्याने दोघांना तिथे हिशोब ठेवण्यासाठी नेमलेले कर. जे काही आपण उघड जे करतो ते चित्राकडे काम दिलेलं आहे, जे काही आपण गुप्त करतो ते गुप्ताकडे काम दिलेलं आहे. विठ्ठल कोणाला कळू दिला नाही. इकडून या कानाला सुद्धा मी कळू दिला नाही बरं का. इकडच्या कानाला सुद्धा मी काही ठाण पत्ता लागू दिला नाही. हा इतकं मी सगळं काही गुप्त केलेलं आहे. पण तुमच्याही पेक्षा तो परमात्मा तो इतका चतुर आहे. म्हणून तो कसा आहे चतुर.
चतुर आहे बरं का. कोणाला काय द्यायचं, किती द्यायचं, कसं द्यायचं आणि कधी द्यायचं, 4 गोष्टी मी सांगून गेलो. तो परमात्मा इतका चतुर, कोणाला कधी द्यायचं, काय द्यायचं, कसं द्यायचं आणि कधी द्यायचं. विठ्ठला आज जन्म आणि मृत्यू त्यांनी आपल्या जर हातात जर दिला असता तर त्या परमात्म्याची किंमत काय राहिली असते तुम्ही मला सांगा. त्याला कोणी विचारलंच नसतं, कोणी त्याला विचारलं नसतं. पण ती जी दोर आहे त्याने आपल्या हातामध्ये इतकी मजबूत त्याने बांधून ठेवलेली आहे, इतकी मजबूत बांधून ठेवलेली आहे. सर्व काही त्याच्या हातामध्ये ते आहे. लक्षात. म्हणून पहिला दोष सांगत असताना शास्त्रामध्ये स्थूल देहाच्या या मर्यादा या सांगितलेल्या आहेत. तिथे मर्यादा येतात आणि मर्यादा आल्यानंतर आज आपल्याला इथून त्या सभामंडपाच्या बाहेर जर आपल्याला जर उडी मारायची असेल, मारू शकतो का सांगा? मारू शकतो. एखाद्याला सांगितलं की इतकी सर्व मंडळी समोर बसलेली आहे आणि त्यांना सांगितलं काही करायचं नाही, तुम्ही दिवस आणि रात्र इथे मांडी सुद्धा तुम्ही बदलायची नाही, इथेच बसून राहा, इथेच तुम्ही बसून राहा, पहिल्या कीर्तनापासून ते गाण्याच्या कीर्तनापर्यंत उठायचंच नाही. शक्य आहे का तुम्ही मला सांगा? ताकद आहे का तुम्ही सांगा? मर्यादा आहे तिथे, कारण तितकं शरीर आपल्याला तिथे काम देत नाही, तितकं आपण बसू शकत नाही. स्थूल मर्यादा सांगितली. अजून स्थूल मर्यादेचे अनेक दृष्टांत आपण देऊ शकतो, पण ठीक आहे. दुसरा दोष सांगत असताना शास्त्रकार सांगून जातात की या शरीरामध्ये अनेक प्रकारे स्थित्यंतर म्हणजे बदल मात्र हा घडत असतो. लक्षात. बाल्यावस्था तुम्ही पाहून जा, बालपण गेले नेणता, तारुण्यपणी विषय व्यथा, वृद्धपणी प्रवर्तली चिंता, मरे मागुता जन्म. आज याच्यावरनं तुम्ही पहा. म्हणून मी परमात्म्याला एकच सांगत असतो की आयुष्यातला जर सर्वात वाईट जर काळ जर कोणता जर असेल तर वृद्धापकाळ आहे. परस्वाधीन जीव होऊन जातो, पण परस्वाधीन होण्याच्या अगोदरच आमचा विधी पूर्ण कर. विठ्ठला सारखा वाईट काळ कोणता नाही लक्षात घ्या. वृद्धापकाळासारखा. आज म्हणून आपल्या देशामध्ये इतके काय वृद्धाश्रम जे दिसत आहेत, वृद्धाश्रम रोज वाढत जात आहेत. हे वृद्धाश्रम राहणं चांगलं काय, वृद्धाश्रम एकही नसणं चांगलं, तुम्ही विचार करा. मी तर एकच प्रार्थना करतो की बाबा जगाच्या पाठीवर कुठे वृद्धाश्रम राहताच कामा नाहीये, नकोय वृद्धाश्रमाला. आमचे मायबाप कसे का असेना ते आमच्याजवळ राहतात म्हणण्यापेक्षा आम्हीच त्यांच्याजवळ राहतो. विठ्ठल तुमच्याजवळ कोण राहतात? माझ्याजवळ माझे मायबाप राहतात, माझे आई वडील राहतात. तुला लाज वाटायला पाहिजे, तुला शरम वाटायला पाहिजे. बर का? म्हणतो हा ऑफिसर असतो, मोठा अधिकारी असतो, आई वडील माझ्याजवळ राहतात, तुला शरम वाटायला पाहिजे. अगोदर तू आहेस का? तुझ्या आईबाप अगोदर त्याचा विचार कर. पण मी कोणाजवळ राहतो? माझं भाग्य असं आहे आपण म्हणायला पाहिजे की मी माझ्या मायबापांजवळ राहतो, माझ्या आई वडिलांकडे जिथे मी राहतो. पण वृद्धापकाळ जो सांगितले, तारुण्य काळ हा सांगितलेला तो काळ, स्थित्यंतर हे जिथे सांगितले त्याच्यामध्ये अनेक असे जिथे बदल सांगितलेले ते बदल मात्र आपण पाहून जातो. लक्षात. हा दुसरा दोष सांगतात. आणि तिसरा दोष शास्त्रकार सांगून जातात की भोगायतन म्हणजे या शरीराच्या माध्यमातून आपल्याला भोग हा भोगावाच लागतो. लक्षात. भोगल्याशिवाय ते कर्म सुटत नाहीत, भोगल्याशिवाय ते कर्म पूर्ण होत नाहीत, भोगल्याशिवाय आपण त्यातनं त्या बंधनातनं आपण मुक्त होत नाहीत, भोगल्याशिवाय आपण त्या बंधनातनं आपण सुटू शकत नाहीत. हा जे काही आपण दुःख जे भोगतोय त्याचं कारण काय आहे? ते आपल्या पापाचं फळ आहे. पापाचं. विठ्ठल एखाद्या व्यक्तीला जे आपल्याला जे सुख मिळतं ते सुख कोणाचं फळ जे सांगितले तर ते सुखाचं फळ सांगितलेलं आहे. आणि ज्यावेळेस आपल्याला जे काही दुःख मिळतं, दुःख आपण भोगायला लागतो, हे कशाचं फळ असेल तर आपण केलेल्या पापकर्माचं ते फळ असतं. लक्षात घ्या.
पण पाप आणि पुण्य हे प्रत्येक जीवाला या जीवनामध्ये संसारामध्ये या शरीराच्या माध्यमातून त्यांना भोगावं लागतं. प्रभू रामचंद्राच्या बाबतीमध्ये 14 वर्ष प्रभू रामचंद्र आज वनवासाला तिथे गेले, पण त्यांना ते सुद्धा भोगून त्यांना ते पूर्ण करावं लागलं की नाही मला सांगा. पण त्यांनी एक आदर्श असा घालून दिला. ते भोगत असताना सुद्धा कधीही त्यांनी आपल्या मुखातनं तोंडातनं कधी चकार शब्द त्यांनी काढला नाही की बाबा मी खूप यातना भोगतोय, मला खूप दुःख आहे. कुठेतरी त्यांनी याची वाच्यता केली का तुम्ही मला सांगा. हे परिपूर्ण पुरुषांची जी लक्षणं जे सांगितलेली आहे ते प्रभू रामचंद्रांनी एक आदर्श जगापुढे मात्र त्यांनी घालून दिला. आणि म्हणून या शरीराच्या माध्यमातून आपल्याला भोगावं लागतं. त्याला म्हणून भोगायतन हा शब्द वापरला. भोगायतन हा शब्द वापरला. अनेक भोग आपण भोगलेले आहेत आणि पाहतोय संत महात्म्यांच्या बाबतीमध्ये, स्वामी स्वरूपानंद पावसच्या बाबतीमध्ये आज शेवटची अवस्था त्यांची तिथे मरणावस्था झाली आणि त्यांना अनेक अशा व्याध्या त्यांना मागे तिथे लागल्यानंतर सुद्धा पण त्यांची मनाची अवस्था ही कशी होती तर अत्यंत प्रसन्न अवस्था होती. हे संतांची लक्षणं सांगितले. कारण संत महात्मे सांगून जातात हा जो भोग आहे हा भोग शरीराचा भोग आहे, शरीराला भोग आहे, तो आत्म्याचा भोग नाहीये. विठ्ठल शरीराच्या माध्यमातून आपल्याला अनेक प्रकार असे हे जे भोग आपल्याला भोगावे लागतात. तदनंतर दुसरा जो दोष तिथे आपल्याला सांगतात तो दोष सांगत असताना शरीर म्हणजे कसे दुर्गंधयुक्त हे शरीर आहे. दुर्गंधयुक्त बरं नाही अपवित्र या शरीरा ऐसे. नाकाच्या अभंग पाहत तुम्ही शरीराच्या बाबतीमध्ये नाही अपवित्र या शरीरास ऐसे. एखादा कोणी पूजेला बसतो अपवित्र पवित्र वा सर्वावस्थागतोपी वा यश स्मरित पुंडरीकाक्ष बाह्य अभ्यंतर शुची प्रोक्षण करतो, मार्जन तो करतो, प्राणायाम करतो. पण मुळामध्ये पाहत असताना शरीर हे कसं आहे तर तो दुर्गंधयुक्त हे शरीर आहे. आज आपण कशामध्ये अडकलेले आहोत तर आपल्याही पेक्षा एक देवतांचं जे शरीर आहे ते सत्वप्रधान शरीर आहे बरं का. सत्वप्रधान शरीर आहे. सत्वप्रधान शरीर हे कोणाचं आहे तर देवदेवतांचे हे शरीर सांगितलेले आहेत. त्यामध्ये आपण आहोत आणि आपल्यानंतर जे पशुपक्षी आहेत ते सत्व प्रधान शरीर नाही तर ते तामस प्रधान असे ते शरीर त्यांची तिथे सांगितलेले लक्षात. पण या दोन्ही मध्ये आपण जे सापडले पण इथे मात्र गंमत सांगितलेले बघा. कारण असं आहे पाहायला गेलो तर आपण अमृतही पिऊ शकत नाही आणि इकडे कडवा चारा सुद्धा खाऊ शकत नाही. पण साक्षात भगवान गीतेमध्ये जिथे सांगतात तुम्ही जर कर्म जर चांगले केलात तर तुम्हाला निश्चित अमृताची प्राप्ती तुम्हाला होऊ शकते. तुम्ही अमृत प्राशन करू शकता. आणि तुमचे कर्म जर असे हीन कर्म जर झाले तर तुम्हाला निश्चितच पुढच्या जन्मामध्ये तुम्हाला कडबा खाल्ल्याशिवाय तिथे राहणार नाही. विठ्ठल म्हणजे कर्मपाक जो सांगितलेला माणसाचा तो कर्मपाक हा कसा पाहिजे तर अत्यंत त्याचा कर्मपाक चांगला पाहिजे. कर्म तेरे अच्छे हो तो किस्मत तेरी दासी है, नियत तेरी अच्छी हो तो घर में प्रकाशी है. म्हणून कर्म जे माणसाची कशी पाहिजे तर या शरीराच्या माध्यमातून हे कर्म मात्र त्याचे चांगले पाहिजे. निस्वार्थ कर्म त्याचे पाहिजे. त्या शरीराच्या माध्यमातून काय काय आपण करायला पाहिजे अनेक गोष्टी जिथे सांगितल्या आहेत. म्हणून हे शरीर इथे कसं आहे तर भोगायतन आहे. शरीर कसं आहे तर दुर्गंधयुक्त हे शरीर जिथे सांगितलेलं आहे. आणि शेवटचा जो दोष जिथे सांगून जातात त्या शरीराच्या देहाच्या बाबतीमध्ये शरीर म्हणजे कसं आहे तर ते मर्त्य सांगितलेले मरणारं आहे. मरणारं जिथे शरीर आहे एक दिवस आपल्याला या शरीराचा मात्र त्याग हा करावा लागतो. पण इतके दोष असताना सुद्धा नामदेवराय जे बोलतात की देह जावो अथवा राहो
पांडुरंगी दृढ भाव हा जो भाव सांगितलेला आहे, आज केवळ पांडुरंगाचेच भक्त असे बोलतात अशातली गोष्ट नाही. आज आपण पाहत असताना आपल्या देशामध्ये अनेक असे भक्त आपल्याला दिसतात. शैव संप्रदायातले आपल्याला भक्त दिसतात, वैष्णव संप्रदायातले आपल्याला दिसतात, शाक्त आपल्याला असे भक्त दिसतात, म्हणजे शक्तीची उपासना करणारे आपल्याला भक्त आपल्याला दिसतात. म्हणून गणपतीचा एखादा जर कोणी जर भक्त असेल, गणपतीचा जर उपासक असेल, तर आपल्या दृष्टीसमोर कोण येतो? पहिला भक्त कोण येतो मला सांगा? कोणाचं नाव येतं? मोरया गोस्वामीचं येतं की नाही सांगा? आज आपण ज्या परिसरामध्ये आपण जिथे राहतोय, ज्या परिसरामध्ये आपण राहतोय, की गणपतीची उपासना करणारा, ज्याला गणपतीची कृपा प्राप्त करून घ्यायची आहे, त्याने अगोदर गणपतीला बाजूला सारावं, मोरया गोसावीला वंदन करून गणपतीची सेवा त्यांनी करावी. विठ्ठल अगं बाई, अशी मी सुकृत. हा कार्यक्रम गृहिणीसाठी व असंख्य लोकांच्या आग्रहास्तव आम्ही आपल्या सेवेत घेऊन येत आहोत. या कार्यक्रमात आपणही सहभागी होऊ शकता. भोजनानी भोजनासाठी हा केलेला कार्यक्रम आम्ही लवकरच भोजन सैनिक न्यूज चॅनलवर हा कार्यक्रम घेऊन येत आहोत. मी स्वतः अनिता बिरजदार आपल्या भागामध्ये येत आहे. पाहत राहा भोजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह. ज्यांचा कुलदैवत नारसिंह आहे त्यांनी नारसिंहाकडे कधी जायचंच नाही. अगोदर कोणाला वंदन करायचं? भक्त जो प्रल्हाद आहे, त्या भक्त प्रल्हादाला मात्र त्या काय करायचं? अगोदर त्याचं पूजन करायचं, मानस पूजन करायचं भक्त प्रल्हादासाठी. प्रल्हादा कारणे स्तंभी अवतार, प्रल्हादा करण्यासाठी त्यांनी स्तंभी अवतार जो घेतला. आणि म्हणून आपण त्या प्रल्हादाला जर आपण जर प्रसन्न करून घेतल्यानंतर नारसिंहाला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला अजिबात वेळ लागणार नाही. लक्षात. शिवाच्या बाबतीमध्ये पाहत असताना अनेक असे मोठे मोठे जिथे त्यांचे भक्त होऊन गेले, अनेक भक्त होऊन गेले. अलम प्रभू सारखा भक्त आपल्याला पाहायला सापडतो, अक्क महादेवी सारखे आपल्याला ते भक्त आपल्याला पाहायला सापडते. अनेक असे जिथे भक्त होऊन गेले. आणि या वैष्णवांच्या पांडुरंगाच्या बाबतीमध्ये पाहत असताना तर आपली ही संतांची जी भूमी आहे, या संतांच्या भूमीमध्ये या अनेक असे संत आपल्याला पाहायला सापडतात. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम. आणि म्हणून आपण आज जे काही कीर्तन आपण जे करतोय, की ज्या संत महात्म्यांनी आपल्याला जी एक ही प्रभावळ दाखवून दिलेली आहे, त्या माध्यमातून आपण जे करतो. लक्षात घ्या. देह जावो अथवा राहो, कारण सांगून जातात की 9:30च्या सगळं सेवा पूर्ण करायची आहे, म्हणून थोडंसं मी आटोपशीत देतो. जावो अथवा राहो पांडुरंगी दृढभाव, हा जो दृढभाव सांगितलेला आहे, तर त्याच्यासाठी असं सांगून जातात की पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण आम्हा नारायण तैशा परी, सर्व भावे लोभ्या आवडे हे धन आम्हा नारायण तैशा परी. त्या निष्ठेच्या बाबतीमध्ये विचार करत असताना पतिव्रता जर स्त्री असेल तर त्याचा, त्या पतिव्रते स्त्रीचा हा पती हा सर्वस्व त्याचा असतो. तसा भक्तांसाठी तो पांडुरंग परमात्मा, तो परमात्मा असतो. सर्व भावे लोभ्या, एखादा जर लोभी असेल, त्या लोभीला सर्वस्व धन जसं आवडत असेल, तशा भक्तांच्या बाबतीमध्ये, त्या परमात्म्याच्या बाबतीमध्ये जिथे बोलून जातात. म्हणून देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढभाव, अभंगाच्या
ठिकाणी अनिता बिराजदार पत्रकार या ठिकाणी आलेले आहेत. बहुजन सैनिक न्यूज चॅनल आज आपल्या या संपूर्ण कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग ज्यांनी केलेलं आहे त्यांचाही सन्मान गुरुबाबांच्या शुभास्ते होत आहे. अध्यक्ष पुढे या. उपाध्यक्ष देवदासप्पा फुगे पाटील आपण व्यासपीठावर यायचंय. पत्रकार अनिता बिराजदार बहुजन सैनिक न्यूज चॅनल यांचा गुरुबाबांच्या शुभास्ते श्रीफळ देऊन त्यांना आशीर्वाद देण्यात येत आहे. सगळ्यांनी टाळ्याच्या गजरामध्ये या मातामाऊलीचं स्वागत करायचं आहे. प्राध्यापक यशवंत गायकवाड साहेब यांचाही या ठिकाणी श्रीफळ देऊन बाबांचे शुभास्ते त्यांनाही या ठिकाणी आशीर्वाद प्राप्त होत आहेत. टाळ्याच्या गजरात स्वागत करा. त्याचप्रमाणे आमचे अध्यक्ष भाऊसाहेब लांडे पाटील यांनाही या ठिकाणी बाबांच्या शुभास्ते श्रीफळाच्या निमित्तानं लाख लाख शुभेच्छा आशीर्वाद या ठिकाणी प्राप्त होणार आहे. चला बापू चला. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.